नमस्कार. विविध रेसिपीजमध्ये आपणा सगळ्यांचं खूप स्वागत. आज आपण भाजणीचं थालीपीठ बघणार आहोत. त्यासाठी आधी भाजणी कशी करायची ते बघणार आहोत. प्रमाण काय घ्यायचं, कुठली धान्य घ्यायची. आणि पारंपरिक पद्धत अशी आहे भाजणीची की कढईमध्ये मध्यम आचेवर एक एक धान्य भाजायचं आणि नंतर सगळं एकत्र करून दळून आणायचं. परंतु मी मायक्रोवेव्हमध्ये भाजणी केलेली आहे. ती कशी आणि किती मिनिट करायची, कुठलं धान्य किती मिनिट मायक्रोवेव्हमध्ये भाजायचं हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आणि थालीपीठ रुमालावर कसं थापायचं आणि भाजायचं कसं हे देखील सांगितलेलं आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघा. 7 धान्य घेतलेली आहेत आपण. आणि ही सप्तधान्यांची भाजणी जर तुम्ही भाज्या घालून थालीपीठ केलं यात तर ते एक पूर्णान्न म्हणजेच होलसम डाएट असणार आहे आणि अतिशय पौष्टिक आहार असणार आहे, विशेषतः थंडीसाठी. त्यामुळे ही भाजणी या थंडीत नक्की करा आणि भाज्या घालून वेगवेगळी थालीपीठं करा. आता जी धान्य मी अर्धा किलो घेतलेली आहेत, ही समोर दिसणारी 3 धान्य मी अर्धा किलो घेतली आहेत. ती मायक्रोवेव्हमध्ये प्रत्येक धान्य एका वेळी एक धान्य याप्रमाणे भाजायचं आहे. 3 मिनिट ठेवायचं. म्हणजे समजा तांदूळ आधी ठेवले, 3 मिनिट तांदूळ मायक्रोवेव्हमध्ये ठेवणार, बाहेर काढून हलवायचे, परत 3 मिनिट ठेवायचे, परत बाहेर काढल्यानंतर पुन्हा ठेवायचे हलवून 1 ते 2 मिनिट. हे बघा, आता हे तांदूळ आहेत. जाड तांदूळ अर्धा किलो, बाजरी अर्धा किलो आणि ज्वारी अर्धा किलो. हे भाजल्यानंतरचे आहेत, मी भाजून घेतलेले आहेत मायक्रोवेव्हमध्ये. आत्ता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 7 ते 8 मिनिट प्रत्येक धान्य भाजलेलं आहे. त्यानंतर ही जी 4 बाउल्समध्ये धान्य दिसतं आहेत, हे मका आहे पाव किलो, नाचणी पाव किलो, हरभरा हिरवा पाव किलो आणि हिरवे मूग पाव किलो. हे सुद्धा भाजून घेतलेले आहेत. परंतु हे पाव किलो असल्यामुळे हे 2 मिनिट प्रत्येकी भाजायचं, बाहेर काढायचं, हलवून परत आत ठेवायचं, परत 2 मिनिट भाजायचं, परत बाहेर काढून हलवून परत 1 मिनिट ठेवायचं. असं 5 मिनिट एक धान्य एका वेळी भाजलेलं आहे. अशी ही 4 धान्य भाजायला 20 मिनिट एकूण लागलेले आहेत, वेगवेगळे 5 मिनिट प्रत्येकी. ही जी मी छोट्या वाट्यात आत्ता दाखवते धान्य, ही भाजण्या आधीची आहेत. असा रंग भाजण्यापूर्वी होता आणि खाली बाउल्समध्ये जे आहे ते भाजल्यानंतर असे लालसर झालेले आहेत. मूग बघा लालसर दिसत आहेत जे भाजले, आणि वरती छोट्या वाटीत आहेत ते हिरवे आहेत. मकासुद्धा वरती छोट्या वाटीतला पिवळा आहे, खालचा भाजलेला लालसर आहे. तर मायक्रोवेव्हमध्ये भाजल्यानंतर अशा रंगावर आले की ते भाजणीसाठी तयार आहेत असं आपण समजू शकतो. त्यानंतर अर्धी वाटी धने घेतलेले आहेत आणि 2 टेबलस्पून जिरे घ्यायचे आहेत. ते सुद्धा मायक्रोवेव्हमध्ये आपण भाजून घेतलेले आहेत. भाजणीला खमंगपणा येण्यासाठी आपण त्यात धने जिरे घालणार आहोत. भाजणीतच धने जिरे घातलेले असले की थालीपीठ करताना वेगळं घालायला नको. मका भाजताना काही मक्याच्या लाह्या तयार झाल्या होत्या. तुम्ही सुरुवातीला बघितलं, मक्याच्या बाउलमध्ये ज्या पांढऱ्या लाह्या होत्या त्या भाजताना मायक्रोवेव्हमध्ये तयार झाल्या होत्या. त्या देखील आपण दळून आणणार आहोत. आता हे धने जिरे आहेत. 2 मिनिट धने भाजायचे आहेत मायक्रोवेव्हमध्ये आणि जिरे अगदी 1 मिनिटच भाजायचे आहेत. मायक्रोवेव्हमध्ये पटकन भाजून होतात. नंतर सगळं एकत्र करून थंड झाल्यावर दळून आणायचं आहे. 6 महिने सहज ही भाजणी राहते. त्यामुळे ते एका व्यवस्थित डब्यात भरून ठेवायची आहे पक्क्या झाकणाच्या. आणि हवं तेवढं पीठ काढून थालीपीठ करायचं आहे. आज आपण मेथीचं थालीपीठ बघूयात. बारीक लसूण चिरलेला आहे, 5-6 लसणाच्या पाकळ्या अशा प्रकारे बारीक चिरल्या आहेत. 1 मोठा कांदा बारीक चिरला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक तुकडे केलेले आहेत. 1 वाटी मेथी स्वच्छ धुवून आपण बारीक चिरून घेतलेली आहे. मेथीची भाजी असल्यामुळे त्यात थोडा गूळ घालणार आहोत. ही कोथिंबीर आहे मुठभर, बारीक चिरून घ्यायची आहे. ती देखील कडवटपणा असतो थोडा मेथीच्या भाजीला, तो घालवण्यासाठी थोडा गूळ घालणार आहोत. थालीपीठ गोड करण्यासाठी गूळ घालणार नाही आहोत. हे बघा, इतका गूळ घ्यायचा आहे. त्यामुळे टेस्ट बॅलन्स होणार आहे, पण गोडपणा येणार नाही आहे थालीपीठाला. खूप छान चव येते. हे थालीपीठ तुम्ही नक्की करून बघा. आणि इतरही अनेक भाज्यांची आपण थालीपीठं करू शकतो. आता यात मीठ घातलेलं आहे. हे सगळं चांगलं कुस्करून मिक्स करायचं आहे आणि 5 मिनिट पाणी सुटण्यासाठी ठेवायचं आहे. तुम्ही पालक, कोबी, गाजर, बीट, काकडी आणि लाल भोपळा, दुधी भोपळा अशा कितीतरी भाज्यांची थालीपीठं करू शकता. ते एक पूर्णान्न होतं, होलसम डाएट होतं आणि जेवणासाठी रिप्लेसमेंट म्हणून सुद्धा एखाद्या वेळी आपण ते करू शकतो. नाश्त्याला तर अतिशय उत्तम थंडीच्या दिवसात. हे बघा,
आता याला पाणी सुटलेलं आहे 5 मिनिट ठेवल्यावर. नंतर 1 वाटी आपण भाजणीचं पीठ त्यात घातलेलं आहे आणि ते आधी पाणी न घालता मळायचं आहे. जितकं पाणी सुटलेलं आहे भाजीला, कांद्याला, ते आपण आधी यात मिक्स करून घेऊयात आणि नंतर लागेल तसं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही जर विविधा रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा आणि मला कॉमेंट करून कळवा तुम्ही कुठल्या कुठल्या भाज्यांची थालीपीठं करतात आहे. आता पाणी घालून आपण ते मळून घेत आहोत आणि त्यानंतर लगेचच थालीपीठं करायचे आहेत. मळून ठेवायचं नाही आहे, कारण त्याला मग पाणी सुटतं पिठाला आणि पीठ ओलसर होतं. त्यामुळे थालीपीठाचं पीठ कधीही मळून ठेवायचं नाही. मळून झाल्याबरोबर लगेच थालीपीठं करायला घ्यायची आहेत. आता मळून झालेलं आहे मिक्स करून. आता त्याचे आपण एकसारखे असे 3 भाग करूयात. 3 थालीपीठं होतील एकसारख्या आकाराची, मध्यम आकाराची. या थालीपीठाच्या भाजणीची कोथिंबीर वडी अतिशय सुंदर होते, किंवा इतरही कुठल्याही भाज्यांच्या वड्या तुम्ही करू शकाल. असंच पीठ तयार करून, जसं आता आपण थालीपीठासाठी केलं आहे, फक्त वड्या करताना कांदा नाही घातला तरीही चालतं, बाकी सगळं घालायचं आणि त्याचे रोल्स करून कुकरमध्ये शिट्टी न लावता उकडून घ्यायचे 10 ते 12 मिनिट आणि त्यानंतर ते कापायचे. आणि जर चालत असेल तर तळायचे, किंवा ज्यांना तेल तूप अजिबात खायचं नाही आहे त्यांच्यासाठी उकडलेले तसे रोल्स वड्या करून दिले तरीही चालतील. आता आपण थालीपीठ थापायला घेऊयात. पोळपाटावर एक पातळ रुमाल टाकलेला आहे आणि त्यावर पाणी शिंपडून घेतलेलं आहे. एका वाटीत बाजूला पाणी घेऊन ठेवायचं आहे थालीपीठ करताना. आता या ओल्या रुमालावर आपण थालीपीठ थापणार आहोत. थापताना बाजूच्या कडा चिरतात, त्या लगेच सील करायच्या आहेत, हाताने बंद करायच्या आहेत आणि थापत थापत पुढे जायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे संपूर्ण थालीपीठ थापून दाखवते तुम्हाला. कुणी कुणी तव्यावर देखील करतात, डायरेक्ट थापतात आणि भाजायला ठेवतात, परंतु तेव्हा कडा चिरतात जास्त. त्यामुळे ह्याच्यावर आपण अशा प्रकारे जर थापलं कपड्यावर तर एकसारखं आणि सगळीकडे पातळ, कडा न चिरलेलं असं छान थालीपीठ थापता येतं. आणि अलगद उचलून नंतर तव्यावर आपण हे भाजायला घालणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे साईडने सारखं बंद करत जायचं चिरलेला भाग आणि थापून ते मोठं करायचं आहे. मध्ये मध्ये हात पाण्यात बुडवून घ्यायचा आहे आणि परत थापायचं आहे, म्हणजे पीठ आपल्या हाताला चिकटत नाही. आपल्याला ज्या आकाराचे थालीपीठ करायचे आहेत तेवढा गोळा घ्यायचा आहे आणि पातळ अशी छान थालीपीठं थापून तयार करायची आहेत. त्यानंतर आपण त्याला होल्स पाडणार आहोत बोटाने. थालीपीठ हे ट्रॅडिशनली एकाच बाजूने भाजतात, 2 बाजूंनी भाजत नाहीत. परंतु हवं असेल आपल्याला कुरकुरीत तर तुम्ही 2 बाजूंनी भाजा, परंतु त्याला भोकं पाडून ते तव्यावर घालायचं आणि नंतर झाकण ठेवून भाजून घ्यायचं एकाच बाजूने. आणि भाजणी ही भाजलेली असते धान्यांची सगळी, त्यामुळे ते कच्चं राहायचाही प्रश्न नसतो. हे बघा, अशा प्रकारे होल्स केलेले आहेत, म्हणजे ते व्यवस्थित भाजलं जातं दुसऱ्या बाजूने देखील आपोआप. आता एक लोखंडी तवा असेल तर लोखंडी तवा ठेवायचा आहे गॅसवर. मी पॅन ठेवलेला आहे, नॉनस्टिक पॅन. त्यावर तेल थोडं जास्त घालायचं आहे. थालीपीठांना जास्त तेल लागतं थोडं. 2 ते 3 टेबलस्पून तेल घातल्यानंतर आपण पॅन उचलून हलवून घेणार आहोत तेल सगळीकडे पसरण्यासाठी. आणि चांगलं तापलं, पॅन चांगला तापला की त्यावर थालीपीठ घालणार आहोत. आपण कसं उचलतो आहे बघा. कपड्या असा 4ही टोकं आपण एका हातात धरायची आहेत. हे बघा, कापड जे आहे ते आपण खाली गॅसवर लागू द्यायचं नाही आहे. त्यासाठी त्याची 4ही टोकं एका हाताने धरून आपण फक्त थालीपीठ पॅनमध्ये घालायचं आहे. अशा प्रकारे बरोबर ते अलगद सुटून पॅनवर टाकलं जातं, कारण खाली आपण आधी पाणी शिंपडलेलं असतं रुमालावर म्हणून. आता गॅस मध्यम करायचा आहे आणि यावर आपण झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवून 5 ते 6 मिनिट ठेवायचं आहे. त्यात ते बरोबर तयार होतं. झाकण ठेवल्याने थालीपीठ मऊ होणार आहे. ज्यांना कडक आणि कुरकुरीत हवं असेल त्यांनी झाकण ठेवू नका, किंवा दोन्ही बाजूंनी भाजून घ्या झाकण न ठेवता, म्हणजे थालीपीठ कुरकुरीत आणि कडक होईल.
हे बघा, झाकण काढल्यानंतर मी दाखवते खालच्या बाजूने ते कशा प्रकारे भाजलं गेलेलं आहे. ते फक्त दाखवण्यासाठी उलटते, नाही तर उलटायची गरज नाही आहे. हे बघा, अशा प्रकारे भाजलं गेलं की ते काढायचं. हे दुसरं थालीपीठ आहे, हे देखील तुम्हाला खालच्या बाजूने दाखवते. अशा प्रकारे भाजलं गेलं की ते काढून घ्यायचं. त्यानंतर घरगुती लोणी असेल तर तुम्ही घरगुती लोणी लावा किंवा रेडीमेड बटर देखील लावू शकता. आपण रेडीमेड बटर लावतो आहे आणि बटर लावून नंतर दह्याबरोबर सर्व करायची आहेत ही थालीपीठं. तर असं हे होलसम डाएट तुम्ही नक्की करून बघा. कधी स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर भाजणी घरात असेल तेव्हा देखील आपण पटकन थालीपीठं करून वाढू शकतो. कुणी आयत्या वेळी पाहुणे आले तरी देखील पटकन थालीपीठं करून त्यांना देऊ शकतो आणि नाश्त्यासाठी तर उत्तमच आहेत थालीपीठं.